नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज आपण टिफिनसाठी खूपच हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत। तर आज मी वेज कटलेट बनवणार आहे। चला तर मग आपण कटलेट कसे बनवायचे ते बघूया। तर इथे मी साहित्य घेतलेले आहे। यामध्ये मी 2 मीडियम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे, पनीर किसलेला, गाजर किसून घेतलेला आहे आणि शिमला मिरची आणि थोडेसे वाटाणे घेतलेले आहे। तर हे तुम्ही उकडून सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे असेच घेतलेले आहे। तर बघा, आता मी या चॉपरमध्ये गाजर, शिमला मिरची आणि वाटाणे चॉप करून घेते आहे, म्हणजेच व्यवस्थित छान बारीक होईल। तर भाज्या बारीक चॉप झाल्यामुळे मुलांना कळत सुद्धा नाही की कोणत्या भाज्या टाकलेल्या आहे आणि मुलं आवडीने सुद्धा खातील। जे मुलं भाज्या खात नसतील तर त्यांच्यासाठी अशा प्रकारे भाज्या करून आपण त्यांना खाऊ घालू शकतो। चॉपरमध्ये छान बारीक झाल्यानंतर आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर बघा, आता मी इथे सर्व जे मिश्रण होतं ते काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये किसलेलं पनीर यामध्ये टाकायचं आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुमची मुलं खात असतील त्या तुम्ही वापरल्या तरी चालतील। आता यामध्ये पनीर सुद्धा मिक्स केलेलं आहे आणि आपण जे बटाटे उकडून घेतले होते ते सुद्धा मी यामध्ये किसून घालणार आहे। तुम्ही या मिश्रणामध्ये बटाटे क्वांटिटीनुसार यामध्ये कमी अधिक करू शकता। तर मी एवढ्या मिश्रणाला हे 2 बटाटे बरोबर घेतलेले आहे। तर तुम्ही कमी जास्त यामध्ये बटाट्याचं प्रमाण करू शकता। तर बघा, आता मी बटाटे किसून मिक्स करून घेतलेले आहे। सर्व भाज्या मिक्स केल्यानंतर आता मी यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक याची पेस्ट आणि कोथिंबीर सुद्धा याची पेस्ट यामध्ये 2 चमचे टाकलेली आहे। त्यानंतर आता यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे आहे। मी यामध्ये 2 चमचे छोट्या चमच्याने लाल तिखट टाकलेलं आहे। तुमची मुले जेवढं तिखट खात असेल त्यानुसार तुम्ही कमी अधिक करू शकता। इथे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा चाट मसाला आणि ऑरेगॅनो आणि मिक्स हर्ब्स थोडं करून टाकायचं आहे। मिक्स हर्ब आणि ऑरेगॅनो ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, पण यामुळे चव छान लागते तर त्यासाठी। आणि यानंतर थोडासा मी चाट मसाला टाकणार आहे, यानी चव छान लागते, चटपटीत। चाट मसाला फक्त मी 1 चमचा भरून टाकलेला आहे। आता यामध्ये सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये 1 वाटी ब्रेड क्रम्स टाकलेला आहे। तर या वाटीने 1 वाटी मी ब्रेड क्रम्स टाकलेला आहे। तर ब्रेड क्रम्स मी घरी बनवून घेतलेलं आहे। आता सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने, म्हणजेच व्यवस्थित सर्व मसाले लागले पाहिजे तर त्यासाठी। तर आता मी इथे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं। तुम्ही यामध्ये काळे मिरे सुद्धा टाकू शकता। तर थोडीशी याची स्लरी करून घ्यायची आहे आपल्याला। तर थोडं पाणी करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही, व्यवस्थित बाइंडिंग होईल एवढं करायचं आहे। तर व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। याची ज्या गुठळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहे व्यवस्थित। तर बघू शकता अशा प्रकारे आपले जे कटलेट आहे ते व्यवस्थित यामध्ये कोट झाले पाहिजे, त्यानुसार आपल्याला ही स्लरी करून घ्यायची आहे कॉर्नफ्लॉवरची। आता आपल्याला कटलेटसाठी ब्रेड क्रम्स लागणार आहे। तर मी एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स घेतलेले आहे। त्यामध्ये आता आपल्याला चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट टाकायचं आहे। याने कटलेटला छान कलर सुद्धा येतो आणि खायलाही चव छान लागते तर त्यासाठी। आणि इकडे मी कटलेट सुद्धा बनवून घेतलेले आहे। तर तुम्ही कोणत्याही आकारात तुम्हाला आवडते त्याप्रमाणे तुम्ही कटलेट बनवू शकता। आता मी मीठ आणि लाल तिखट टाकलेलं होतं ते व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलेलं आहे।
आणि इकडे आपली स्लरीसुद्धा बनवून तयार आहे। तर आता मी कटलेटसुद्धा बनवून ठेवलेले आहे। आता आपल्याला हे कटलेट एक एक करून या कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित बुडवून आपल्याला या ब्रेड क्रम्समध्ये छान घोळवून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे इथे मी सर्व बनवून तयार केलेले आहे। आता आपण याला तळून घेऊया। तर इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। मी डीप फ्रायच करत आहे, पण इथे मी थोडंच तेल टाकलेलं आहे। तर बघा, अगदी कमी किंवा जास्त गॅस करायचा नाही। कमी गॅस केला तर हे जे बटाटे आहे ते तेलामध्ये सुटतात, तर त्यासाठी मीडियम गॅसवर आपल्याला हे कटलेट तळायचे आहे। तर बघा, दिसायलाही छान आणि असे क्रिस्पी असे कटलेट बनून तयार होते। तर व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। तर बघू शकता आता आपले कटलेट बनून तयार झालेले आहे। दोन्ही साइडनी गोल्डन ब्राउन छान होऊ द्यायचे आहे। तर बघू शकता मस्त असे कटलेट झालेले आहे। तर आता मी एका टिश्यू पेपरच्या प्लेटमध्ये सर्व काढून घेणार आहे। आणि आता आपले वेज कटलेट बनून तयार झालेले आहे। तर बघू शकता मस्त असे क्रिस्पी वेज कटलेट बनून तयार झालेले आहे। तर यासोबत मी आता ग्रीन चटणी आधी केलेली होती, तर ती यामध्ये देणार आहे। तर अशा प्रकारे आपले वेज कटलेट बनून तयार आहे। टिफिनसाठी खूपच हेल्दी आणि पौष्टिक असे कटलेट बनून तयार झालेले आहे। ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओवर भेटूया। धन्यवाद।